बाकीचं म्हणतील म्हणून. आणि त्यांच्या चेहऱ्यावर इतके असे हे प्रशासनातले म्हणजे मसीहा वाटतात, परंतु गाण्यामध्ये त्यांची जी पकड आहे, कारण त्यांनी जे गाणं म्हटलं ते कराओके होतं, ते इकडे तिकडे सुटलं की ते हातीच लागत नाही. आणि मग अशा या टेक्निकल युगामध्ये बरोबर तरी टेक्निकल गोष्ट पकडली, कारण ते टेक्निकलचेच आहेत असं वाटते मला. आणि मग असे टेक्निकल लोक काय करतील वेळेवर टेक्निकल याचा काही अंदाज बांधता येत नाही. आणि म्हणून सुरेश भट म्हणतात की ऐ जिंदगी सुरेश भटांचं एक सुंदरसं वाक्य आहे की युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, युद्धाने प्रश्न पेटा सुटत नाहीत, युद्धाने माणसं उद्ध्वस्त होतात, स्थापन होत नाहीत, युद्धाने माणसं जोडता येत नाहीत, युद्धाने माणसाचे रक्त सांडूनही पडूनही अंकुरत नाही. आणि म्हणून युद्धाने माणूस माणसांपासून दूर जातो, तो कायमचाच. अशा या माणसांना कायम आपण पकडून ठेवण्यासाठी तथागतांचा मांगल्य मार्ग आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि या मार्गावर आपण आरूढ झालो, कारण हे जग माणसांनी भरलेलं आहे. या जगातून माणसाला वजा जर केलं तर हे जग नुसतं वन आहे. आणि म्हणून अशा या मांगल्य मार्गाला लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही एकदा जोडाळांच्या गजामध्ये वंदन करूया आणि ऐकूया ऐहिक जीवन ही सुंदरशी रचना श्रीरंगी चिंतेवार साहेब यांच्या आवाजामधून.
मला असं वाटतं यांचं आपण टाळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे गायक जर असतात या टाळ्यांचे हे भुकेले असतात आणि हे इतक्या दुरून आपल्या नांदेडमध्ये आला आणि आल्याच्या नंतर यांना जर यांचा जर सत्कार आपण टाळ्यांनी जर केला नाही तर यांना बरं वाटणार नाही आणि म्हणून विनंती करणार नाही तुम्हाला ज्यांना टाळ्या वाजवत आहेत त्यांनी टाळ्या वाजवा जोराने एकदा. धन्यवाद. अशा टाळ्यांच्या पावसामध्ये आपल्याला चिंब करण्यासाठी पुन्हा एकदा कारण सौ वंदनाताई सुभाष गवई पार्श्वगायिका आहेत, संगीत विशारद आहेत. आठवणमध्ये त्यांनी सुंदर असं त्यांनी गायलेलं आहे. भीम निगुंतर झुंजार नेता इतिहासाचे पान बोले पान बिगी बिगिन आणि आता एक भीमगीत त्यांचं रिलीज झालं आहे रात्रीच्या चांदण्यात. अशा विविध अशा पार्श्वगायनामध्ये त्यांना विविध अवॉर्ड आहेत. इंटरनॅशनल लायन्स क्लब